तुम्ही सक्षम नाही आहात, तुम्ही कमाई नाही करू शकत. अरे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला अमेरिका, जर्मनी, इटली कुठलीही एखादी बाई जर तुमची फेसबुक फ्रेंड झाली आणि तुम्ही तिला चुकून 200 ग्रॅमचं पॅकेट जर पाठवलं आणि तिला ते आवडलं तर तुमचा धंदा एक्सपोर्ट होऊ शकतो. पण हा विचारच आमच्या बायका करू इच्छित नाहीत आणि आम्हाला हा विचार करू देत नाहीये ती परिस्थिती, तो टीव्ही, त्या हे सगळे आसाराम सारखे सत्संग, त्याच्यात आमचे उपवास तपास, त्याच्यात आमची बंधनं. आणि बंधनाला काही अर्थ असतो असं अजिबात नाही बरं का. अजिबात अर्थ नसतो त्या बंधनांना सुद्धा. दिवसभर निरंकार राहून उपवास करणे काही अर्थ याला? तुम्ही एखाद्या डॉक्टर बाईला जाऊन विचारा, काही अर्थ याला? आमची एकही बाईचं हिमोग्लोबिन 12 नसतं, काही अर्थ याला? ॲनेमिक झालेल्या भारतामध्ये जवळपास 40% बायका आहेत. म्हणजे अशक्त असलेल्या, रक्ताची कमी असलेल्या बायका 40%. परिपूर्ण रक्त अंगात नाही. बरं फळ आम्ही कधी खायचं? सगळ्या घरच्यांचं खाऊन झाल्यानंतर जर यदा कदाचित उरलं तर ते बाईनं खायचं का? असं काही गीतेमध्ये श्लोक आहे, असं काही नियम आहे? पण नाही, आम्हाला सवय लागली आहे. आमचं भारी प्रेम आमच्या नवऱ्यावर, लेकरावर. मी प्रेम करू नका असं म्हणत नाही, पण मी सुद्धा माणूस आहे. मला सुद्धा जगण्यासाठी, हे शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी, सुस्थितीत ठेवण्यासाठी काही गोष्टींची गरज असते, हे समजून घेतलं पाहिजे. आणि या शरीराला जशी पोषणाची गरज असते, विटॅमिनची गरज असते, तशीच या मेंदूला सुद्धा संस्कारांच्या, विचारांच्या, बुद्धीच्या, बौद्धिक चर्चांच्या, विटॅमिनची नितांत गरज असते. ती गरज आम्ही पूर्ण करणार आहोत की नाही? आणि म्हणून बायकांनो, येणाऱ्या काळामध्ये अनेक क्षेत्र समोर आलेली आहेत. कम्प्युटरनं तुमचं माझं जगणं बदलून टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी संवाद साधू शकतो एका मिनिटाच्या आत. एवढी प्रचंड प्रगती जगानं केलेली आहे. सुनीता विल्यम, कल्पना चावला या कोणकोणत्या ग्रहावर गेल्या, स्पेसमध्ये फिरल्या. तुम्ही ज्यांना पत्रिकेत पाहता, ज्यांना ओळख बसता, त्याच्यावर त्या शी सू करून आल्या. आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना ओवाळतच बसणार असू तर बायकांनो, आपण स्वतःचा विचार केला पाहिजे. मध्यंतरी मार्केटला एक पुस्तक आलं, द टायगर मॉम. चीनच्या आयांवर लिहिलेलं ते पुस्तक आहे. चीनच्या बायका या आपल्या मुलाला कसं घडवतात, किती स्ट्रिक्ट असतात आणि किती स्ट्रिक्ट पद्धतीनं त्या मुलाचा अभ्यास करून घेतात, या सगळ्याचं एक विश्लेषणात्मक ते पुस्तक आहे. आणि म्हणून त्या आयांना टायगर मॉम, वाघाच्या आया असं म्हटलं जातं. तर मागं ज्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा झाल्या, ज्या चीननं आयोजित, म्हणजे चीन त्याचा होस्ट होता, यजमानपद चीननं घेतलेलं होतं, त्या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त पदकं चीनला मिळाली. जवळपास 57 पदकं, मेडल्स हे चीनला एकट्या स्वतःला मिळालेली होती. का मिळाली असतील? कारण त्या स्पर्धेचं यजमानपद घेण्यापूर्वी जवळपास 30 वर्ष चीननं त्याची तयारी केलेली होती. कशी तयारी केलेली होती? चीननं प्रत्येक खेळातले खेळाडू हे 2 वर्षाची पोरं, 3 वर्षाची पोरं सरकारी कोचनं शिकवली, त्या पद्धतीनं घडवली आणि तीच घडवलेली पोरं त्यांनी स्पर्धेमध्ये उतरवली. एवढंच नाही तर -2+9चा फॉर्म्युला सुद्धा चीननं अवलंबिलेला होता. म्हणजे एखादी स्त्री जर गर्भवती असेल, चीनची लोकसंख्या अफाट आहे आणि म्हणून चीनला एकच मूल होऊ देण्याचा कायदा आहे. अलीकडे त्यांच्याकडे म्हातारे जास्त झाले आणि तरुण कमी झाले म्हणून तो कायदा रद्द करण्याची भाषा सध्या चालू आहे, चर्चा चालू आहे. पण एकच मूल होऊ द्यायचं, ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल, एकच मूल होऊ द्यायचं. तर ती स्त्री गर्भवती आहे असं कळलं की तिनं जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन नाव नोंदवायचं आणि मग तिनं कोणता आहार खायचा, तिनं कसं राहायचं, किती वाजता झोपायचं, काय काम करायचं, हे सगळं, तिला कोणत्या लसी दिल्या जातील, तिला कोणते विटॅमिन्स प्रोव्हाइड केले जातील, हे सगळं परिपत्रक, माहितीपत्रक तो हॉस्पिटल देणार. प्लस त्याची व्यवस्थित फॉलोअप घेणार. कारण आमचे डॉक्टरही सांगतात ना बायकांना,
तुम्ही अनिमिक आहात, तुम्ही हिमोग्लोबिन वाढवा, तुम्ही गाजरं खा, टमाटे खा, अमुक खा, दमुक खा. बरोबर आहे ना? पण आपण पाळत नाही, कारण आपल्याला कुणी विचारणारच नसतं. तू हे खाल्लं का म्हणून असं काही विचारणारं कुणी नसतं, कारण तुम्ही मेल्या तरी नवऱ्याला 10व्या दिवशी कुणी दुसरी बायको देणार असतं. आणि म्हणून जिनं तो फॉर्म्युलाच राबवला की स्त्रियांची गर्भावस्थेपासूनची काळजी आपण घेणार आणि मग तिच्या पोटी जे एकुलते एक मूल जन्माला येणार त्याची सुद्धा नंतर शाळेत जाऊपर्यंतची काळजी हे संबंधित कार्यालय घेईल. आणि म्हणून जी पिढी निर्माण होईल ती सुदृढ विचारांची, सुदृढ शरीरांची आणि काटक निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून आपली मुलं जे मोबाईलवर गेम खेळतायत ते गेम्स तयार करण्याचं काम आपल्याच मुलांच्या वयाची चीन पोरं करतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग हा फॉर्म्युला त्यांनी राबवला, त्या बाबतीत सुद्धा ते यशस्वी झाले. आणि चीनचं अजून एक चांगलं उदाहरण म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये, सेवा क्षेत्रामध्ये 100% चीनी महिला आहेत. म्हणजे सगळ्या सर्व्हिस सेक्टर जेवढे असतील, सेवा क्षेत्र जेवढे असतील, त्या सगळ्या सेक्टर्समध्ये बायका मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे अर्ध्या रात्री सुद्धा नोकरी करणाऱ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये बायका आहेत. का? त्यांना नाही वाटत बलात्काराचा धोका, त्यांच्या नवऱ्याला नाही संशय घेता येत? असे प्रकार का घडत नाहीत? म्हणजे बलात्काराचा प्रकार तिकडं घडतच नाही असं मी म्हणत नाहीये बरं, हे सगळीकडे थोड्याफार प्रमाणात आहेच. हे सगळीकडं सगळ्या जगामध्ये प्रमाण वेगवेगळं असेल पण हा प्रश्न आहेच. या गोष्टीचा बायकांनो आपण विचार करायला हवा. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या सेक्टर्स मध्ये आपल्याला जायचं आहे आणि म्हणून या क्षेत्रांचा विचार आपल्याला करावा लागेल. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण मुला मुलींच्या कलागुणांकडं तेवढ्या सक्षम दृष्टीनं किंवा डोळस दृष्टीनं बघत नाही. म्हणजे आपला मुलगा जर चांगला गायक होऊ शकतो हे आपण कधी विचार करायचा? त्याची 12वी झाल्यावर नाही विचार करायचा, तो KGत गेल्यावर विचार करायचा. म्हणजे आपल्या मुला मुलींना संगीत, नृत्य, गायन किंवा अजून कलेमध्ये जे काही वेगवेगळे प्रकार आहेत, ड्रॉइंग असेल, त्याच्यामध्ये स्केचेसचा प्रकार असेल, बरेच प्रकार आहेत, त्याच्यामध्ये ॲनिमेशन आहे नवीन आलेलं, या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या मुलांना पाठवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्याला स्वीकारावी लागणार आहे. कारण आता या क्षेत्रांमध्ये प्रचंड पैसा आहे, प्रचंड सन्मान आहे आणि जीवन जगण्यासाठी माणसाला एक तरी कला अवगत असणं गरजेचं आहे. आमची मुलं 10वी नापास झाला की आम्हाला वाटतं आता फार काही महाप्रलय आलाय आमच्या घरात आणि मग आईबाप असे तोंडावर 12 वाजलेले असतात. बाप आईच्या नावाने आदळपट करत असतो, आई नशिबाला दोष देत असते आणि ते पोरग घरातून निघून कधी आत्महत्या करते आपल्याला कळत सुद्धा नाही. 12वी नापास झाला आत्महत्या कर, 10वी नापास झाला आत्महत्या कर, अमुक डिग्रीत फेल झाला आत्महत्या कर. का आमची मुलं मरतायत आणि का आम्ही आमची मुलं मरू देतोय? आम्ही सुद्धा जबाबदार आहोत त्या गोष्टीला. आमच्या मुलाला जसं यश पचवायचं शिकवतोय आपण, तसंच अपयश पचवायचं सुद्धा आमच्या मुलांना आम्हाला शिकवावं लागेल. आयुष्यामध्ये यशासोबत अपयश येतच असतं आणि म्हणून पॉझिटिव्ह विचार करत असताना सुद्धा आपल्याला अपयश पचवायची ताकद आपल्या मुलांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि या ठिकाणी आपल्या मुलांमधल्या कला, गुण, त्यांचे वेगवेगळे जे सुप्त गुण असतील ते आपल्याला जोपासता येऊ शकतात. एखाद्या मुलाला कदाचित चित्र फार सुंदर काढता येत असेल, त्याला 10वी मध्ये 40% मार्क पडले असतील, पण तो चित्रकलेत मात्र मास्टर असेल तर आपण त्याही क्षेत्रांकडे त्याच्या लक्ष दिलं पाहिजे. मुलींच्याही बाबतीत तेच आहे. मुलींचा आजकाल प्रत्येक मेरिट लिस्ट घेतली तर मुली वरच्या क्रमांकावर आहेत, याच्यात कुठलाच वाद नाही. पण अजूनही ज्या प्रमाणात मुलींचं हायर एज्युकेशन वाढायला पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही. किती हुशार मुलगी असली आणि कुटुंबाची मध्यम परिस्थिती असेल तर आपण 12वी ग्रॅज्युएट नंतर लग्न करण्याच्या पाठीमागे असतो. आणि मग मुलीला मुलगा बघायला आला आणि त्याला प्रश्न विचारला म्हणजे त्याच्या नातेवाईकांनी पुढे शिकण्याची इच्छा आहे का? पोपट्यासारखं पोरीला शिकून ठेवतो आपण. काय
तुमची इच्छा असेल तर शिकेल. नोकरी करायची इच्छा आहे का? तुम्ही करू दिली तर करेल. मुलांप्रमाणेच मुलींना ठाम मतं का नको, याचा सुद्धा बायकांनो आपण विचार करायला हवा. कुटुंबामध्ये भांडण लागावं, कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त व्हावी याच्यासाठी नाही सांगते मी, पण सामंजस्याचा विचार असेल तर कुटुंब हे अपयशी होत नसतं, तर ते कसला धर्म आणि कसल्या जाती, शेवटी जिच्यात मिसळायचं ती काळी माती. त्या काळ्या मातीला आव्हान करून परत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आमचे लाडके आमदार माननीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचं स्वागत करायचं. मी मागे उभे असलेल्या सर्व तरुणांना आव्हान करतोय की त्यांनी लवकरात लवकर पुढे येऊन बसायचंय. परत एकदा सर्व तरुण मंडळी मान्यवरांना विनंती करते, आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय बच्चूभाऊ कडू तसेच उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. आदरणीय उन्मेशदादा पाटील यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही विनंती. अण्णा कोळी, जगदीश महाजन यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही विनंती. आज स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदरसं वाक्य या ठिकाणी सांगावंसं वाटतं. लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हे माझे कर्तव्य आहे. मला माहित आहे की सर्वांच्या डोळ्यातील अश्रू पुसले जाऊ शकतातच असे नाही, परंतु जोपर्यंत लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत तोपर्यंत माझे कार्य संपलेले नाही, असा उदात्त विचार असणारे स्वामी विवेकानंद. आदरणीय बच्चूभाऊंबद्दल म्हणावंसं वाटतं, परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडं पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य आमदार माननीय बच्चूभाऊ कडू आपल्या चाळीसगाव नगरीत आलेले आहेत. आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा सत्कार उन्मेष पाटील मित्रमंडळाच्या वतीने माननीय मंगेश चव्हाण, रोहन सूर्यवंशी, अनिल नागरे, संजय चौधरी, हनुमंत जाधव, विकास चौधरी, महेश सोनार, राज महाजन या सर्व मंडळींनी आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा सत्कार करायचा आहे. इकडे तिकडे इकडे तिकडे चोहीकडे, इकडे तिकडे चोहीकडे सर्वांचेच लक्ष आमदार भाऊंकडे. या 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 एक मिनिट धन्यवाद सर. आदरणीय मीनाक्षीताई निकम, प्रहार संघटना.
प्रभाकर चौधरी नगरसेवक यांचा सत्कार प्राध्यापक अर्जुन पाटील सरांनी करावा ही विनंती. आदरणीय संजयजी देशमुख यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं ही विनंती. प्रहार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आदरणीय प्रवीण हेंडवे यांनीही व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं ही विनंती. आदरणीय संजयजी देशमुख यांचा सत्कार शेख सरांनी करावा ही विनंती. धन्यवाद सर. हेंडवे साहेबांचा सत्कार शेख सरांनी करावा ही विनंती. धन्यवाद सर. आदरणीय कोळी सरांचा सत्कार आदरणीय प्रभाकर भाऊ चौधरी यांचा सत्कार कल्पेश पारख सर बोरसेंचा सत्कार कल्पेश पारख सरांनी करावा. धन्यवाद सर. दुसरं पुष्प गुंफत असताना ज्या आक्रमक चेहऱ्याची आपण चाळीसगावकर आतुरतेने वाट पाहत आहोत ते शब्द कानावर पडण्यासाठी आपण सर्व गेल्या 8 दिवसापासून बच्चू भाऊ येणार आणि सर्व तरुण सर्व चाळीसगावकर त्यांना ऐकण्यासाठी अतिशय आतुर आहे. बच्चू भाऊ कडूंचा परिचय करून देणे म्हणजे मला असं वाटतं की त्या परिचयातून खऱ्या अर्थानं केवळ विदर्भाला नव्हे तर संबंध महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं आंदोलन चळवळी याच्या माध्यमातून अविश्रांत अशा पद्धतीने मेहनत घेऊन बळीराजाला खऱ्या सुखी करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने बच्चू भाऊंचं नाव घेतलं जातं आणि म्हणून आपण चाळीसगावकर टाळ्या वाजून त्यांचं मनापासून या चाळीसगाव नवीन स्वागत करूया. बच्चू भाऊंचं पूर्ण नाव ओम प्रकाश बाबाराव उर्फ बच्चू कडू बच्चू भाऊ कडू आमदार अचलपूर. बच्चू यांचा शेती व शेतकऱ्यांच्या समस्या या संदर्भात प्रचंड मोठा अभ्यास. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आगळ्या पद्धतीने आंदोलन करून शासनाला शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. आपल्या पुढे मांडून एक खऱ्या अर्थानं परिवर्तनाचा विचार कसा आहे. केवळ आपल्या मित्रमंडळाचं आमचं वाक्य आहे की निर्धार परिवर्तनाचा आणि संकल्प निर्माणाचा केवळ संकल्प करून चालणार नाही, केवळ निर्धार करून चालणार नाही, तर ज्यांनी खऱ्या अर्थानं परिवर्तनाचे चळवळ आणि आंदोलन यशस्वी केले अशा मार्गदर्शक विचार खऱ्या अर्थानं आपण सगळ्या चाळीसगावकरांनी ऐकले पाहिजे. हाच मित्रमंडळाचा प्रामाणिक हेतू होता. बच्चू कडून आम्ही ज्यावेळेस विनंती की भाऊ तुम्ही या. भाऊ म्हटलं विषय काय. भाऊ म्हटलं आम्हाला नैसर्गिक बच्चू कडू अनुभवायचे आहे. लढा परिवर्तनाचा जरी विषय असला पण तुमच्या ठाई असलेला विचाराचं जे बळ आहे, तुमच्यामध्ये जे आंदोलन करताना येणारा जे सगळे आत्मविश्वास आहे आणि या सगळ्या नवीन पद्धतीनं आंदोलन करून शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे तरुणांचे अपंगांचे प्रश्न सोडवणारे बच्चू कडू प्रहार संघटनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर आंदोलन अपंगांसाठी एक नवीन चळवळ उभी केली. अपंगांना न्याय देण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलं आणि अशा बच्चू कडूंचा परिचय
जास्त न करता आपण त्यांना ऐकूया आणि शेवटी एकच सांगतो, सूर्य कधी कुणाच्या तळ हाताने झाकत नाही, हिमालय कधी कुणाच्या बापाने वाकत नाही. बच्चू तुम्ही खरं बोलतात म्हणून तुम्हाला अडवायची कुणात ताकद नाही, तुम्हाला अडवायची कुणात ताकद नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या परिचयावरून म्हणा असं वाटतं, आपका काम ही आपका इनाम है, आपका काम ही आपका इनाम है, इसीलिए तो आज आपका सम्मान है. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता प्रत्यक्ष व्याख्यानास प्रारंभ होत आहे. आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून श्रोता वर्गास मंत्रमुग्ध करावे ही विनंती. राष्ट्रमाता, राजमाता, जिजाऊ या सर्वांना नतमस्तक होत 40 गावासी सर्व या शहरातील शेतकरी शेतमजूर बांधव, उन्मेष पाटील मित्रमंडळ, माझ्यासोबत असलेले संजयजी देशमुख, प्रवीणजी हिंडवे, ज्यांनी पहिल्यांदा याच मैदानावर माझ्या अपंग बांधवाची भेट घालून दिली, ज्याला 2 पाय नसणार, हात नसणार, डोळे नसणार आणि माझ्यासाठी पंढरीचा पांडुरंग जसा विठोबा आहे त्या विठोबाची सर्वांची भेट घालून दिल्या त्या आमच्या मीनाक्षीताई पाटील. खरं तर मला व्याख्यान भाषण हे काही जमत नाही. काम करणाऱ्यानं पुस्तक वाचाव का व्याख्यान देत जाव, मग बोंबलत बसायचं, काम कमी करायचं, आवाजच मारत जायचं. अरे आपल्या सवय आहे, चांगला बोलला म्हणजे चांगला आहे. महाराष्ट्रात असे बरेच उदाहरण आहेत, जे चांगले बोलले, चांगलं भाषण केलं, त्यांच्या खाली इतका मोठा अंधार निघाला का नंतर जितके बोललं तितके माराची वेळ त्यांच्यावर आली. म्हणून बोलणारे चांगलेच असते असं डोक्यातून पहिले काढून टाका. काम काहीच नसतं. आणि आदर्श पुरस्कार फायली जमा काम करायचं नाही, फायली जमण्यातच आयुष्य चाललं जात. मी तसं पाहिलं तर आजचा विषय आणि विषयाला धरून बोलण्याचं काही माझी सवय नाहीये. लढा परिवर्तनाचा, मग काय चेहऱ्याचं परिवर्तन झालं म्हणजे परिवर्तन झालं असं मी समजत नाही. पहिले विचाराचं परिवर्तन करावं लागेल आणि मग कर्तृत्व कामाचं परिवर्तन करावं लागेल. जोपर्यंत विचार आणि आचार जुळत नाही तोपर्यंत परिवर्तन होऊ शकत नाही. विचाराशिवाय कार्य सुद्धा अधुरं पडतं. विचार महत्वाचा आहे. आमच्या समोर काय विचार होता? वास्तविक पाहता मी एक अपक्ष आमदार बच्चू कडूचं नाव 40 गावापर्यंत याचं कारण काय, किंवा मी आमदारकी निवडून याचं कारण काय, हा खऱ्या अर्थानं विषय. आम्ही पाहतो का, मी जेव्हा राजकारणात आम्ही सुरुवात केली आणि त्याच्या अगोदर मी जेव्हा रुग्ण सेवा सुरुवात केली ते तुम्हाला सांगाल. मी माझं सांगेल, कारण की जास्त पुस्तक वाचण्यात माझा वेळ गेला नाही, ते मी वाचले पण नाही. मी माझं जे काही काम करत गेलो आणि ते तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे. काही संस्था पाहिजे नाही, काही पक्ष पाहिजे नाही, मोठा काही बापदादाच्या घरातला जन्मलेल्या पोराची गरज नाही. काम जर मनात घेतलं तर मी सांगतोय, आपण पाहतोय का एक नवी परिवर्तन आम्ही इथं घडवू शकतो. मी जेव्हा पहिल्यांदा माझ्यासोबत कबड्डी खेळणारा माझा मित्र जेव्हा कबड्डी खेळता खेळता त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, 1991-92 ची गोष्ट असणार. आम्ही कबड्डी 2 जण खेळत होते आणि माझ्या मित्राला पडल्याबरोबर खाली रक्ताची उलटी आली आणि मी डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने सांगितलेला मुंबईला घेऊन जावं लागतं, त्याचं हार्टचं ऑपरेशन करायचं. आमचं मित्रमंडळ आणि डॉक्टरनं मुंबईला अमरावतीत नेल्यानंतर मुंबईला नेऊन सांगितलं. म्हटलं मुंबईची गाडी कुठं जाते काय जातं माहित नव्हतं. मुंबई इकडे आहे स्टेशनवरून का पूर्वेकडे आहे का पश्चिमेकडे माहित नाही. आपण पाहतो का, आमची जे काही जळणघळण झाली ते स्वतःच्या कर्तृत्वावर झाली, स्वतःच्या मेहनतीने आम्ही सगळं उभं केलं. आणि जेव्हा पाहिलं का हा पेशंट जेव्हा मुंबईला घेऊन जायचा आहे, खिशात पैसे नाही, मुंबईला गाडी कोणती जाते माहित नाही.
आईला सांगितलं, आईनं 1-1.5 क्विंटल कापूस विकला, माझ्या हाती पैसे दिले, तरी 2,500-3 हजार रुपये कमी पडत होते. एका ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या आणि ते स्पर्धा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, फायनल वर कधी गेलोच नव्हतो आमची टीम. पण डोक्यात होता मित्राचा जीव, तो वाचला पाहिजे. आणि इतकं आमच्या डोक्यात होतं, आम्ही कबड्डी खेळायला सुरुवात केली. 3-4 आम्ही टीम बाद केले आणि फायनल जिंकलं. आणि 2,500 पुन्हा आमच्या हातात आले. 2,500 खिशात घेऊन मुंबईला निघालो, ते विदाऊट तिकीट. म्हटलं तिकीट काढली तर पैसे जाईल, आणि तिकीट न काढता जायचं असं ठरवलं. मुंबईला किती पैसे लागते काही पता नाही. आणि जेव्हा मी पाहतोय का, जेव्हा मी पेशंट घेऊन गेलो, जेव्हा 2 दिवस लागले, रेल्वेत बसलोय, माहित नाही मुंबई कुकडे आहे, सुपरफास्ट होय का कोणती लोकल गाडी आहे काही माहित नाही. आणि बसल्याबरोबर आम्ही पाहतो का अकोल्याला पकडलं, टीटीनं सांगितलं विदाऊट तिकीट आहे. पहिले 2 कानपडीत मारले आमच्या. इतका मोठा बीकॉम झालेला विद्यार्थी तू विदाऊट तिकीट करा. म्हटलं पैसे द्यायचे नाही, पैसे कमी आहे, पेशंटला वाचवायचा आहे, मित्राला वाचवायचा आहे. मी रैपट खाल्ली हे का सांगतो, खाल्ली नव्हती, ते एका मित्राच्या जीव वाचवासाठी आम्ही जे थापड खाल्ली होती म्हणून गर्वानं सांगतोय. माणसाला मार खायचा असला, अंगावर जर इजा व्हायची असली तर कोणासाठी, कशासाठी, हा विषय महत्वाचा आहे. नाही तर चोरी करायची, लबाडी करायची, वाईट धंदे करायचे आणि मार खायचा, ते आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमानानं सांगता येणार नाही. पण माझ्या मित्राची ते रैपट आम्ही सांगतोय, थोबाडीत खाल्ले. आणि म्हणून आम्ही पाहतो का जी काही रुग्ण सेवा करताना आम्हाला ताकद भेटली, ऊर्जा भेटली. आम्ही 2 दिवस झाले मुंबईला गेलो आणि परेलच्या मैदानावर, केम हॉस्पिटलच्या समोर परेल मैदानात तिथे गेले. राहायची व्यवस्था नाही, धर्मशाळेत गेलो, फाटलेले कपडे होते, मळ 2 दिवसाचा मळ सगळ्या अंगावर होता, कपड्यावर होता. त्याला वाटलं भिकारीचा आहे, रूम मागायला आला. त्या बाबाला आम्ही मार सांगत लागलो का भाऊ पेशंट घेऊन आलो होता आता धर्मशाळेत, आम्हाला राहू दे. पण त्यांच्यावर विश्वासच बसला नाही त्यांचा. आमच्या परेडचं मैदान आहे एवढं मोठं, आणि तिथं रात्रभर खिशात मुंबईची भीती अशी होती तर इथं कधीही लोक उलटून मार देतात असं. रात्रभर झोपलो नाही, खिशातल्या पैशावर हात होता, कारण त्याच्यावर मित्राचं जीवन होते. आणि पहिली रात्र परेडवर काढली, दुसरं आम्ही भरती केला. 1 महिना लागला आणि आम्ही पाहतोय का 10,000 रुपये खर्च होता फक्त हार्टचा. पैसे जमा करायला 1 महिना गेला. 1 महिन्यात 10,000 रुपये जमा झाले, पण रक्त जमा होत नव्हतं. 3 बॉटल शिवसेनेवाल्यांनी दिल्या आणि एका बॉटल साठी ऑपरेशन थांबलं होतं. डॉक्टरला सांगत पैसा आहे, 3 बॉटल जमा केल्या, 1 बॉटल देणार तुमच्याकडून, काय हरकत आहे. आणि काय बॉटल कशा देणार आहे, हे काय नळाले येते का रक्त, ते द्यावंच लागेल तुम्हाला. आणि जेपर्यंत तू रक्ताची बॉटल देत नाही तोपर्यंत तुझ्या मित्राचं ऑपरेशन होऊ शकत नाही. मी काट्यावर गेलो, 17-20 वर्षाचा असणार, 17 ते 18 वर्षाचा, आणि पहिल्यांदा काट्यावर गेलो ते 47 किलो भरलं. मला किमान 49 ते 50 किलो वजन पाहिजे, त्याच्याशिवाय रक्तदान करता येत नाही. दुसऱ्या दिवशी बंब पाणी पेलोय, नाश्ता गिस्ता जेवण करून टाकलं सगळं. 2 किलो वजन वाचलं. म्हटलं त्याच्यावर भरोसा नाही, माहित नाही किती खाल्ल्यानं किती वाढते म्हणून. खिशात गोटे टाकले आणि रक्ताच्या वजनाच्या काठावर उभं राहिलो. वजन 49 किलो भरलं. पहिल्यांदा रक्तदान तेव्हा केलं. माणसाची इच्छा पाहिजे. मी शिवसेनेत होतोय, सांगायचं तात्पर्य असं आहे का एखादा बेवडा माणूस आहे, बायकोले मारतोय, वडिलाले मारतोय, दारू पिल्यानंतर रंगबाजी करतोय, आणि धर्माच्या नावावर मारलं तर त्याचं नाव मोठं होतं. मग ते पेलेलं असलं तरी चालेल, बायकोले पेटवणार असलं तरी चालेल, पण त्याच्या खांद्यावर झेंडा कोणता होता, तो कुठल्या जातीचा होता, धर्माचा होता, बाराले वेळ लागत नाही आणि त्याला किंमत यायला वेळ लागत नाही. भाऊ बेवडा असला पण झेंडा घेऊन जर दंगल केली तर तो मुसलमान असू द्या का, हिंदू असू द्या का, बौद्ध असू द्या, पण धर्माच्या मेला तर किंमत आहे. मारायला वेळ लागत नाही. तलवार घेतली, डोक्यात एखाद्याच्या छातीत घातली. एखादा बेवडं सुद्धा बायकोले मारायला वेळ करायला लागत नाही, पेटून द्यायला वेळ लागत नाही. म्हणून मारणारा मर्द होऊ शकत नाही. वाचवाले 1 महिना लागतं, 1-1, 2-2 महिने लागतं. खरी मर्दांगी वाचवण्यात आहे, मारण्यात नाही. वाचवणं महत्वाचं आहे. आणि जेव्हापासून मी पेशंटला घेत गेलो तेव्हा पाहिलं एक नवीन उमंग, नवीन ऊर्जा. गावागावात लोक गावातून येत होते. बच्चू त्या पेशंटला तुम्ही नेलं, माझ्या पोराला न्यान का हो,
माझ्या पोराला हार्टचं ऑपरेशन सांगितलं. आता 97-98च्या अगोदरचं वर्ष कुठेही नागपूर विदर्भात कुठल्याही प्रकारची व्यवस्था तिथे नाही. आम्ही पाहतो गरिबी कशी आ करून बसली आहे. या भागातला आम्ही पाहतो का आजूबाजूचा सर्व आमचा गोरगरीब लोक असतात, त्याला कोणाची तरी आधाराची गरज असतं. मी आमदार होतोय, सभापती राजकीय आमच्या खानदानीत कोणी नाही. आम्ही पाहतो का हे काम करत असताना जेव्हा झुमाळ आम्ही पाहतोय का तिकडून पहिला पेशंट जेव्हा आणला तेव्हा एका महिन्यात 4-5 पेशंट माझ्या छातीवर होते. तुम्ही त्याला नेलंय, याला पण न्या. कारण हे काम करणाऱ्याची खऱ्या अर्थानं उणीव आहे. तक्रार करते बम आहे भाऊ, नालीत कचरा पडला आणि उपसलाच नाही, पण कचरा टाकला कोण होते तर पहिले बघा. काही पाकिस्तानचे लोक आले ते कचरा टाकाले, टाकणारे तर माणसंच आहे ना, मग उपसणारे आपलेच. तक्रार करते भाऊ, काम करणे खऱ्या अर्थानं काम करता कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं गरज आम्ही पाहतो का ज्याची गरज आहे ते निर्माण होत नाही. आणि पेशंट नेता नेता आम्ही आतापर्यंत पाहतोय का आतापर्यंत आम्ही 15 ते 20 हजार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला इथंही आवाहन करतोय. ज्याला 18 लाख 10 लाख 15 लाख खर्च सांगितला असेल आणि घर विकायची वेळ येत असेल तर आमचं नाव घ्या, आम्हाला सांगा, आम्ही त्याची पूर्ण व्यवस्था मुंबईला रक्तापासून तर पैशाची व्यवस्था करून देतोय हे सांगतोय. हे आव्हान आम्ही महाराष्ट्रात घेतलं आणि 15 ते 16 हजार ऑपरेशन आपण केले, शस्त्रक्रिया आपण केल्या. स्वतः मी 85 रक्तदान केलं. प्रहारच्या कार्यकर्त्यांना आम्ही पाहतो का 40 ते 45 हजार वेळा रक्तदान, 45 हजार बॉटल आम्ही रक्तदान जमा केल्या. आमच्या मुंबईला रक्तपिशव्या जमा केल्या. माझ्या भावाचं लग्न होतं, रक्तदान शिबिर होतं. आमची तेरवी जरी असली तरी रक्तदान शिबिर असतं. जेवण नसतं आणि जेवणाचा कार्यक्रम कधी आम्ही पाहतोय का रद्द झाला, फेल झाला असं होत नाही. मी मला लग्न तसंच केलं. मी मलाच सांगणार तुम्हाला, कारण वाचलंच नाही, दुसरं जे केलं तेच सांगतोय. सभापती झालो आणि सभापती म्हटल्यानंतर तालुक्याचा सभापती, मला वाटलं आता सगळंच काही आपल्या हाती आलं. तालुक्याचा सभापती आहे, त्याच्यात सभापती आहे. बरेच अपंग बांधून आकडे आले, सायकलीसाठी, उघड्यासाठी, काहीतरी कृत्रिम पायासाठी. मी बिलकुल जोश या अर्ज द्या, मी 2 महिन्यात करून देतो. म्हटलं सभापतीच आहे, करूच टाकू आपण लगेच. इतके अर्ज झाले, 300-400 अर्ज झाले. मी अर्ज घेत होतो आणि सांगत होतो एक नाही, इतक्या कुबड्या नाही, यांना महिना सुरू नाही, आपण द्यावं इकडे आम्हाला. 4 महिन्यानंतर एकच सायकल पाठवली, 2 कुबड्या पाठवल्या. म्हटलं का लाता खायचं, एकाले वाटू तरी कोणाला कशी, कोण गरीब समजावं, कोणाला पहिले वाटावं. म्हटलं राहू दे. इतक्यात लग्नाच्या घरी चर्चा सुरू झाली. गड्याचं लग्न करावं लागतं, नाही तर राजकारणात विसरून जाईना. आणि मा लग्नाचा विषय सुरू झाला. म्या घरी सांगितलं 5 पोरीच्या वर ते पाहणार नाही तर आपलं असते चांगली भेटेपर्यंत 5-6 वर्ष पाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कुकड्या असते, याले पोरगी सुंदर पाहिजे असते. असा तमाशा आम्ही बंद ठेवला. 5 पोरी पाहायच्या, 5 पोरी मध्ये पसंती करायचं आणि आपण लग्न जुळवायचं. लग्न जुळलं. माली बायको PhD, गुलाबराव महाराज PhD झाली आहे. गुलाबराव महाराजची भक्त आहे. म्हटलं आपल्याला थोडं शिक्षण कमी आहे, बायको असलं म्हणजे कामी, कुटुंबाच्या कामी. जे आपल्यात नाही ते शोधलं पाहिजे दुसऱ्या सवंगड्यात मित्र. आणि लग्नाची तारीख मी ठरवलं होतं, तुकोजी महाराज सांगायचे वरचं भाय चांगलं असलं पाहिजे आणि खिसा थोडा गरम असला पाहिजे, आर्थिक परिस्थिती बरोबर असली पाहिजे आणि ते तारीख पडली पाहिजे, तेव्हा लग्न केलं पाहिजे. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, शास्त्री जयंतीच्या दिवशी बरीच मंडळी आली. 12 मास होता. 12 मास 12 वर्षातून येते एक डाव बेकार दिवस. या दिवशी लग्न केलं का जोडपं जिवंत राहत नाही असं म्हणत होते. म्हटलं इतक्या दिवशी, चांगल्या दिवशी महात्मा गांधी जन्माले आले, शास्त्री जन्माले आले, तो दिवस बेकार कसा? शास्त्री बुवा म्हणे लग्नाची तारीख बदला. म्हटलं या कारणाने जर तारीख बदलत असाल तर लग्न तोडतो, तारीख बदलणार नाही. आणि तारीख निश्चित झाली.
2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी तारीख झाली. आपल्या इकडे कसं असतं माहिती आहे तुम्हाला? लग्न जुळलं का घोडं सांगायची पहिली, मग बँड सांगायचा. फक्त 30 किलोचं असते आणि घोडं 200 किलोचं असते. हे वानरच दिसते घोड्यावर. कम से कम बरोबरीचा तर असला पाहिजे. हे तर निघाले पांटेल्याच्यानं सगळा वांदच झाला. आम्ही पाहतो का 200 किलोचा घोडा 30 किलोचं पोरग पुऱ्या गावातून फिरतं. लग्न झालं का असं वाटतं पाकिस्तानच जिंकून आला. आम्ही बायकोच करायला चालला ना, दुसरं काय करतय? आणि ते तर ऑल इंडिया सगळंच करतय. तू काय एकटा करून आला? आम्ही पाहतो घोड्यानं पूर्ण गावावर फिरायचं, फटाके फोडायचे, दारू प्यायचं खाऊन तर बायकोला चाललो म्हणून. आणि ते बजरंगबली समोर काय संबंध आहे? बजरंगबलीचा तुमच्या लग्नाचा? म्हणजे बजरंगबलीकडे जायचं, सांगायचं बापा मी बायको करायला चाललो. म्हणजे सदा ब्रह्मचारी राहणाऱ्या बजरंगबलीला विचारायचं, सांगायचं नवरी आणायला चाललो म्हणून. हे बंद केला कार्यक्रम. माझ्या डोळ्यासमोर होते अपंग बांधव. सरकारचा सभापती असताना सुद्धा मला जे पैसे ज्या सायकली देता आला ते ठरवलं. म्हटलं आता आपण सरकार देऊ शकत नाही. आईला सांगितलं, बहिणीला सांगितलं, वडिलाला सांगितलं, सासऱ्याला सांगितलं, भावाला सांगितलं, मित्राला सांगितलं, मी लग्नात जीव देणार नाही, जेवण देणार नाही, घोड्यावर मारबत काढणार नाही, बँड सांगणार नाही. आणि याच्यातला सगळा पैसा अपंग बांधवासाठी खर्च केल्याशिवाय राहणार. कुठं पाहिजे सरकार, कुठं पाहिजे आमदार? आम्ही पाहिजे संस्था असल्या म्हणजे माणूस मोठा होता, दिल्लीवाला नेता असला म्हणजे माणूस मोठा होता. चुकीचं आहे. मन चंगा तो कटोरी में गंगा. माणसाचं मन चांगलं पाहिजे, इच्छा पाहिजे, आणि मग सगळं निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या लग्नातलं सगळं जेवणवाली पत्रवाळी सगळं थांबवलं. आमचं जेवण कसं असतं माहित आहे? मेला तरी जेवण, महादेवाला गेला जेवण, घर बेमारीनं बांधलं जेवण, पोट पैदा येले जसं काही जेवण, लग्नात जेवण. आणि कोणाला जेवण? ज्याचं पोट भरलाय त्याला जेवण. ज्याचं पोट भरलाय पहिली पत्रिका असते राव. आमच्या इथे तर इतक्या पत्रिका जमा होते असं वाटते कुठं जा कुठं नाही. भाऊ आमच्या लग्नात येत म्हणजे छाती फुटते ना. मला लय जवळच आहे, चाटायचं का त्याला? जवळच आहे ते. इकडे हुंडा घ्यायचा, सगळे वाईट काम करायचं, आणि आमदार मला जवळच आहे. आपण पाहतो का ही पद्धत आहे? जेवण कोणाला द्यायचंय? आम्ही पाहतो का जेवण जो उपाशी असतं, अन्नदान. अन्नदान म्हणजे काय? तर ज्याचं पोट उपाशी आहे त्याला अन्नदान होऊ शकतं. मटण, चिकन, दारू पिऊन खाऊन येणारा पहिल्या पंक्तीचा हकदार असतं, हे अन्नदान होऊ शकतंय. लग्नातलं असू द्या, तेरवीतलं असू द्या, आम्ही पाहतो का आधी कुठल्या कार्यक्रमातलं असू द्या, आम्ही ठरवलं का जेवणाची एक पत्राळी सुद्धा वाढायची नाही. हा सगळा खर्च वाचवायचा. आणि जेवणावर 40 लाख खर्च. कारण मी उमेश पाटील आमदारकीच्या तयारी भारत लोक कार्यकर्ते म्हणत होते का उभा राहा उभा राहा. म्हटलं उभा राहूनच जाऊ. आम्ही पाहतोय का सगळ्या पत्रणीवरचा खर्च जेवणावर खर्च वाचवला. 2.5 लाख पैसे वाचले आमचे. घोड्याचे वाचले, बँडचे वाचले, तिकडे मंगल कार्याचे वाचले. आम्ही पाहतो का हे सगळे पैसे आहेर पद्धतीने वाचले. आणि माझ्या डोळ्यासमोर दिसत होता ते अपंग बांधव जे सभापती असताना मी करू शकलो. सगळे पैसे जमा केले, सगळ्या अपंग बांधवांना बोलावलं. पण कोणाला सायकल, कोणाला कुबडी, घोडा खारणाला मी त्यांना बोलावलं होतं. आणि त्यांच्या हातून हे सगळं वाटप केलं. लग्न करताना मंगलाष्टोत्तर म्हटलंच, पण राष्ट्र आम्ही पाहतोय का वंदे मातरम हे आम्ही हे केलं का मंगलाष्ट सोबतच हे बाकीचे जे देशभक्तीचे गीत आहेत ते 5 वाजवले. आम्ही काय याच्या मागचं कारण एक होतं, सुख असलं तर मी आणि माझी बायको मला कुटुंब इतकं असते. आणि दुःख असलं तर अरे देवा अरे बापा कुठं गेला बे आमदार. दुःखात दुसऱ्याचं नाव, आणि सुखात ह्या आणि याची बायको गोवी आले. पैसे बम असले तर सुखात आम्ही पाहतो आमचंच आठवतंय. आणि म्हणून आम्ही पाहतो का देश आमच्या डोक्यात नसतंय. आम्ही पाहतो का जेव्हा गरिबी आम्ही जे सगळे डोक्यासमोर होतोय तेव्हा आम्ही
सगळे देशप्रेमाचे गीत वाजून लग्न पूर्ण केलं. अपंगांना सायकली दिल्या. आपण पाहतोय का नंतर जेव्हा हार एकामेकाच्या गळ्यात टाकायचा होता तेव्हा एकमेकाच्या हातात तिरंगा दिला आणि लग्न पूर्ण करून टाकलं. अखेर सुखात सुद्धा देश आठवला पाहिजे. देशाशिवाय काही नाही. देश असेल तर मी असेल, पण तू कुठल्या जातीचा धर्माचा असू द्या ते आम्हाला माहित नाही. आम्ही या देशातल्या इतकं आम्हाला माहित होतं. आणि म्हणून सुखात सुद्धा आम्हाला तिरंगा आमच्या डोळ्यासमोर होता मित्र. पण ते लग्न वाजलं नाही, गाजलं नाही. अभिषेक बच्चनचं लग्न काय गाजलं, काय बातम्या आहेत होत्या. आता नवरी होऊन जाणार, नवरीत कशी दिसणार, नवरदेव कसा राहणार, काय पेपरला हेडलाईन होते. त्यांनी येऊ दिलं नाही तरी पेपर मध्ये बातम्या येत होत्या अभिषेक बच्चनच्या लग्नाच्या. ऐश्वर्या राय वगैरे ते काय असतं. म्हटलं मला लग्न तर याच्यापेक्षा 10 पटीनं चांगलं झालं. छापलंच नाही कोण, काय करा. केजरीवालचे बाप गल्लोगल्ली आहे पण छापण तेव्हा ना त्याचं. केजरीवालपेक्षा काम करणारे लोक आम्ही पाहतो का आजूबाजूला आहे, पण जोपर्यंत समाजासमोर येत नाही तोपर्यंत दिसत नाही. त्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो का आंदोलनच निवड आम्ही करत नाही. अपंग बांधवाचं तर महाराष्ट्रभर काम करतोय. रत्नागिरी पासून तर गडचिरोली पर्यंत फिरतोय. आणि आम्ही पाहतो मोठ्या आशेनं आमच्याकडे पाहते. मित्र, तुम्ही आम्ही हे सगळं करत असताना एक विचार आम्ही केला पाहिजे का माझ्या बाजूने कोणी उपास्य का ते पहिले शोधलं पाहिजे. गणपती बसवतो आम्ही, दुर्गादेवी बसवतोय, जयंती करतोय, मोहरम बसवतोय, पण कोणासाठी? गणपतीचा खर्च जर पकडला तर किमान एका मंडळाचा 1 लाख आहे. काय करतो त्याच्यात आम्ही? मोठी गणपतीची मूर्ती असतं, डेकोरेशन असतं, मोठे ताशे असतं, आपण पाहतो मोठं जेवण असतं. 3 कामाशिवाय याच्याशिवाय 3रा 4था गणपतीत कार्यक्रम नसतो. मी माझ्या मतदारसंघात एक स्पर्धा घेतली, 7पुडा गणेशोत्सव स्पर्धा म्हणून घेतली. आणि मी सांगितलं का गणपती बसवा, जरूर बसवा, उत्सव चांगला करा, पण त्या उत्सवात गरीबाला पाहता आलं पाहिजे. गरीबावर नजर गेली पाहिजे साधारण मंडळाची आम्ही पाहतोय. आणि आम्ही पाहिलं का सगळ्यांना एक अट घालून दिल्या. गणपती ज्या बसवून त्याला 6 लाख, आदर्श गणपती ज्याचा असेल त्याला 6 लाखाचं बक्षीस ठेवलं. आमदार निधीतून 6 लाख देणार म्हणून सांगितलं. अशा सगळ्या स्पर्धा ठेवल्या. जे गणपती एखाद्या भावल्यातला एका पोराचा शिक्षणाचा खर्च उचलत, एखाद्या अपंग बांधवाचं घर बांधून देईल, एखाद्या कुटुंबा घरी पूर्ण अन्नधान्य वर्षभराचं नेऊन टाकन. आमच्या उत्साहामध्ये सुद्धा दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं दुःख हे नष्ट झालं पाहिजे आणि त्याच्यात आनंद निर्माण झाला पाहिजे. तो उत्सव असतो. आपण पाहतो का हे परिवर्तन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे. आम्ही जे आंदोलन करत असताना आम्ही पाहिलंय, आम्ही कधीही एसटी फोडली नाही. चक्का जाम करून एसटी फोडण्याचं आंदोलन एकही आमचं केलं नाही. मी जे सांगतो का एकटा माणूस करू शकते. शोले आंदोलन त्याचं गमक आहे. मी शोले पिक्चर पाहिला धर्मेंद्राचा, आणि पिक्चर पाहताना धर्मेंद्र टाकीवर गेला आणि बसंतीला मागत होता. म्हटलं झाला टाकीवर जाऊन बसंती मागतो तर आपण टाकीवर जाऊन शेतकऱ्याची मागणी सरकारला मागू. सरकार मावशी होईल आणि आपण धर्मेंद्र राहू. आणि देशातलं पहिलं आंदोलन आमचं गाजलं शोले आंदोलन म्हणून. ते एकटाही करू शकतं. संघटना असलीच पाहिजे असतं. मीडियावाल्याला काही नवीन पाहिजे असतं. नवीन असलं का बरोबर छापते ते, त्याशिवाय छापत नाही. आपण मी जेव्हा शोले आंदोलन जाच्या अगोदरच आज तकोर बातमी, बच्चू कडू विरू शोले आंदोलन स्टाईल, आंदोलन चालू. म्हटलं मी तर चढलोच नाही अजून. चढाच्या अगोदर आमच्या बातम्या सुरू झाल्या आणि मी टीव्हीवर पाहत होतो कुठल्या टाकीवर चढा म्हणून. आम्ही टाकीत शोधत होतो तर याची बातमी सुरू झाली आणि टाकीवर चढलो. आम्ही पाहतो का एकटा माणूस आंदोलन कसा करू शकतो, एकटा माणूस सेवा कशी करू शकतोय. माझ्या लग्नात एकट्या आम्ही लग्नाच्या माध्यमातून सेवा घडू शकतो. त्याचं उदाहरण तुमच्या समोर सांगितलं. एकटा माणूस आंदोलन करू शकतो हे तुमच्या समोर सांगतोय. मी एकटा टाकीवर चढलो, काही कार्यकर्ते समोर आले आणि पाहता 300-400 टाकीवर आपले कार्यकर्ते चढले.
तेव्हा मीडिया वाले त्या ठाणेदाराला विचारत होते, अब क्या करेंगे? बोले हम आप क्या कर सकते, वो ऊपर हम नीचे. फसलं होतं का? आम्ही पाहतो का ज्या एसटी आमच्या गोरगरीब माणसाला गावातून तालुक्याला आणतं, जिल्ह्याला नेतं, एसटीत बहुत सामान्यच माणूस बसतो. लखपती बसतं का? आमदार बसतं एसटीत? एखादा अधिकारी बसतं का एसटीत? आणि फोडते कोणती गाडी जास्त आंदोलनात? एसटीच फोडते. जे सर्वसामान्य माणसाची सेवा करतं, ते सामान्य माणसाला गावातून तालुक्यात जिल्ह्यात नेतं. आमच्या मुलाबाळाचं शिक्षण जे एसटी करतं, त्या एसटीने आम्ही बच्चू कडून एसटी फोडून आंदोलन केलं नाही, एसटीची पूजा करून आंदोलन केलं आणि नवीन आंदोलनाचा पायंडा आम्ही रक्तदान करून अपंगाचं आंदोलन, रक्तदान 2000 अपंग बांधवांना रक्तदान केलंय. रक्तदान करून आंदोलन छापलं नाही कोणी, तो वांदा. अमेठीत जाऊन आम्ही राहुल गांधीच्या राहुल गांधी यवतमाळात आला आणि यवतमाळामध्ये एका शकुंतलेचं घर बांधून दिलं. माझ्या डोक्यात आलं, राहुल गांधी केंद्रात ज्याची सत्ता आहे, राज्यात ज्याची सत्ता आहे, आणि तो राहुल गांधीला अमेठीत येतो, अमेठीतून इथं येतं विदर्भात, आणि तिथं एका शकुंतलेचं घर बांधून देतं, पैसे देतं. म्हटलं आता जोकच आहे. राजाला उदार व्हायचं असते, पण एकासाठी नाही, सगळेसाठी. आणि पाहतो आम्ही त्याच्यावर स्लोगन तयार केलं, एक कलावती झाकी आहे, करोडो कलाव की बाकी. अजूनही आमच्या गोरगरिबाचं घर कुडा मातीचं आहे, सगळ्याचं बांधून ठेव. आणि इथून 1100 किलोमीटरवर आम्ही अमेठीत गेलोय. इथून मग बोललो नाही, विदर्भातून फक्त बोललोच नाही, 1100 किलोमीटरवर अमेठीत गेलो, 7 दिवस राहिलो, वर्गणी केली, आणि तिथं एका शकुंतला गरीब महिलेचं 2 घरं बांधून दिलं. आणि राहुल गांधीला सांगितलं की आम्ही तुझे बाप आहे, केंद्रात तारी सरकार आहे, तर धोरण आखावं लागेल गरीबासाठी. असल्या प्रकारचं काम करून चालणार नाही. आणि आम्ही पाहतो का तिथं घर बांधून देणारं आंदोलन हे जगातलं पहिलं होतं. आंदोलनात खरं पेटतात, मारलं जातं, रक्त सांडतं, रक्तदान होतं आंदोलनात. पण जगातलं पहिलं आंदोलन होतं का ज्या आंदोलनातून गरीबाचं घर बांधलं जात होतं, पेटलं जात होतं. बातमी कुठं होती हो? घर बांधलं बातमी नाही. पण मी जर अमेठीत जाऊन घर भडकासाठी गेलो असतो तर बच्चू कडू के हाथ में अब डब्बा है का, थोड़ी देर में जाएगा और घर भड़का देगा. ब्रेकिंग न्यूज. घर बांधाची ब्रेकिंग न्यूज नाही होत. मंत्रालयात एका जणाच्या कानपडीत मारले, सगळ्या पेपरला आलं. आणि 4 दिवस शेतकऱ्यासाठी उपोषणाला बसलो. वरली मटक्याच्या खाली बातमी होती, 4-5च्या खाली. केवढा वांदा आहे. हे पत्रकाराची चूक नाही, संपादकाची चूक आहे. या देशात शेतकऱ्याच्या प्रश्नावर सत्ता परिवर्तन कधीच झालं नाही. गरिबाच्या प्रश्नावर सत्ता परिवर्तन कधीच झालं नाही. आम्ही पाहतो का जे परिवर्तन झालं ते काही सुख असते, सुख. आम्ही पाहतो का ज्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले असेल, वेगळ्या पद्धतीचे मुद्दे मांडले असेल. इथे शेतकरी मरतोय, 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. कधी कॉलेजचा पोरगा त्याचा बापा ज्याच्या बापाने आत्महत्या केली त्याचं पोरग आम्ही पाहतो का त्याने उठाव केलेला दिसत. 3.5 लाख शेतकऱ्याच्या. काही लोक आरोप करतात का शेतकरी दारू पिते म्हणून आत्महत्या करतात. आमदार दारू नाही पेत, पत्रकार दारू नाही पेत, हिरोईन दारू नाही पेत, हिरो दारू पेत नाही, ते आत्महत्या करते. पण शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तर तो दारू पिऊन आत्महत्या केला असं म्हटलं जात आहे. आम्ही पाहतोय काय खरं. आमचा खराडे तेलारा गावचा एक शेतकरी होता. विदर्भातल्या आत्महत्या आणि मराठवाड्यातल्या आत्महत्या जर तुम्ही विचार केला तर विठ्ठल खारोडे नावाचा एक आमचा शेतकरी होता. बीकॉम झालेला होता. गावचा सरपंच 10 वर्ष राहिलेला होता. ज्याच्या पोराची ऍडमिशन MBBS ला मुंबईला होती, BSc ला त्याची पोरगी अकोल्याला शिकत होती. आणि हा विठ्ठल खारोडे नावाचा सरपंच असणारा माणूस, गावानं ताट स्वाभिमानानं जगणारा विठ्ठल खारोडे आत्महत्या कसा करतोय. 2006 आणि 7 मध्ये तुरीचे भाव 6,000 रुपये क्विंटल होते. तुरीचे भाव 6,000-7,000 रुपये क्विंटल 2006 आणि 7 मध्ये होते. 6,000 रुपये क्विंटल तुरीचे भाव. त्यावेळेस विठ्ठल खारोड्याच्या डोक्यात आलं माझ्या पोरी
मुलीची ऍडमिशन करायची आहे BSc ला, माझ्या MBBS ला जो पोरगा आहे त्याचे पैसे भरायचे आहे, कर्ज अंगावर आहे. नवरा बायकोनं विचार केला का यावर्षी तूरच पेरू, आणि दोघांना मेहनत केली, तूर शेतात फेकून दिली, आणि तूर शेतात फेकल्यानंतर हिरवं स्वप्न पाहणं सुरू झालं. रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. विठ्ठलरावनं राजकारणाला राजीनामा दिला. माझं पोरग शिकवायचं आहे, पोरीला शिकवायचं आहे, इतकंच फक्त डोक्यात होतं. आणि इतकं डोक्यात घेऊन एका बापाचं कर्तव्य तरी काय असतं? पोरगा हुशार आहे, तो MBBS झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. आणि म्हणून रात्रीचा दिवस आमचा विठ्ठलराव खारोडे करत होता. पाहता पाहता पीक तुरीचं उभं झालं, निसर्गानं साथ दिली, आणि एकरी 5 ते 7-8 क्विंटल तूर पिकली. तूर घरात आणली. आम्ही पाहतोय तूर जेव्हा घरात आणली आणि मार्केटमध्ये तूर नेली, तुरीचे भाव 4000 रुपये क्विंटल होते. मागच्या वर्षी 6000 रुपये क्विंटल. आणि जेव्हा तूर शेतातून व्यापाराकडे आणली तेव्हा 4000 रुपये क्विंटल. नवरा बायकोनं विचार केला का जेव्हा शेतकऱ्याच्या हाती बियाणं येतं, माल येतं, तेव्हा ते स्वस्त होतं. आपण थोडं थांबून जाऊ, पेरणीच्या वेळेस तूर विकू. दोघांची सल्ला समलत झाली, चर्चा झाली, आणि दोघांना तूर घरात ठेवली. आणि पेरणीच्या पावसाच्या तोंडी तूर बाहेर काढली. तुरीचे भाव 25000 रुपये क्विंटलवर आले होते. विठ्ठलाचं स्वप्न भंगलं होतं. पोरग MBBS होणार नव्हतं. MBBS मध्ये असणाऱ्या 3ऱ्या वर्षात असणाऱ्या पोराला वापस आणायचं होतं. BSc ला पोरीला टाकू शकत नव्हता. बोजा अंगावर होता, आणि सरळ डोळ्यातून टपटप पाणी पडत होतं बाजार मार्केटमध्ये. एवढा मोठा तुरीचा धनी असणारा शेतकरी रात्रीचा दिवस केला, रक्ताचं पाणी केलं. एका दाण्याचे 100 दाणे केले होते विठ्ठलरावनं, पण तुरीचे भाव 2500 केले होते. स्वप्न भंगलं होतं. आणि 100 रुपयाचा स्टॅम्प आणला, आणि विठ्ठलरावनं लिहिलं, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मला फाशी घ्यावं लागतंय. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहिलं मित्र हो. आणि स्टॅम्पवर लिहिल्यानंतर विठ्ठलराव गावात गेला आणि बाहुले जाऊन अटकून मरण पावला. 60-70 वर्षाच्या या सगळ्या राजकारणानंतर, स्वातंत्र्यानंतर अजूनही शेतकरी आत्महत्या करून मरतोय. आम्हाला तुम्हाला काहीच वाटत नाही? जातीपाती धर्मासाठी पेटून उठणारे तरुण, दिल्लीतलं एकांड आंदोलन झाल्यानंतर गाव खेळत बंद करणारा तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येसाठी पेटून का उठत नाही, याचं खऱ्या अर्थानं दुःख आहे. त्याच्यासाठी एकत्र येता येईल का ते पाहता आलं पाहिजे. ते ब्रेकिंग न्यूज होत नाही, ते हेडलाईन होत नाही. असाच आमचा शेतकरी 60 वर्षापासून जगतो. पिकवल्यानंतर माल ठेवायचा आम्ही पाहतोय, भाव ठरवायच्या हातात त्याच्या